ओके. कांबळे सर, सरांनी जे धन्यवाद सर. कांबळे सरांनी सॉरी झपाटे सरांनी या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे ती अतिशय उपयुक्त आहे. आम्हाला आणखी जाणून घ्यायचं आहे, की आजची जी व्यवस्था आहे, या एकूणच अर्थव्यवस्थेचा जी दिशा आहे, कोणत्या बाजूने जात आहे? आपलं काय विश्लेषण आहे? पहिल्यांदा तर मी MNT चॅनेलला अत्यंत मनापासून धन्यवाद देतो, की एका अत्यंत महत्त्वाच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या, सगळ्यांना त्या विषयावरती चिंतन मनन करायला लावणाऱ्या विषयावरती आजचं हे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. माझे सहकारी डॉक्टर अमित झपाटे सर यांनी अत्यंत चांगली सुरुवात केलेली आहे. याची जर आपण सैद्धांतिक बाजू थोडीशी बघण्याचा जीवनसर प्रयत्न करू लागलो तर 91 नंतर ज्याला आपण न्यू लिबरलिझम असं म्हणतो, नवशिथिलतावाद, तो नवशिथिलतावाद जगातल्या अनेक देशांमध्ये आला. साधारणतः जगातल्या 68 देशांमध्ये तो नवशिथिलतावाद आला आणि त्यामध्ये आपण एक होतो. यामध्ये साधारणतः 5 घटकांचा विचार केलेला होता. पहिला घटक म्हणजे खाजगीकरण, शिथिलीकरण, त्यानंतर गुंतवणूक, विनिमय दर, त्यानंतर भाववाढ, चलनवाढ, यासारखे एक 4-5 घटक विचारात घेतले होते आणि ते घटक विचारामध्ये घेऊन अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा, त्याला सुधारणा असं म्हटलेलं आहे. आपल्या सामान्यांच्या दृष्टीनं, कल्याणकारी राज्याच्या दृष्टीनं ती सुधारणा आपण असं म्हणू शकणार नाही. ती सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न हा त्यामध्ये केलेला आहे. आणि हे जे धोरण आहे, हे धोरण प्रामुख्यानं ज्याला आपण ब्रिटन वुड्स इन्स्टिट्यूशन असं म्हणतो, त्यांच्या माध्यमातून ते प्रस्तावित केलं आणि नाणेनिधी, जागतिक बँक यांच्या माध्यमातून ते त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. आणि साधारणतः त्यावेळेला जे आर्थिक सामाजिक संकट संबंधित देशांमध्ये होते, आपल्याला माहिती आहे की 90च्या दशकामध्ये भारताची परिस्थिती, परकीय चलनाचा तुटवडा होता, भाववाढीचा प्रश्न होता, सरकारच्या तुटीचा प्रश्न होता, बेकारी होती, कर्जाचा ओझं होतं. या सगळ्यावरती एक उपाययोजना म्हणून ही धोरणं ऍक्च्युली ती ब्रिटन वुड्स इन्स्टिट्यूशननं प्रस्तावित केली आणि नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या माध्यमातून ती लागू करण्याचा प्रयत्न केला. आता मग सहजासहजी कोणती स्वीकारणार नाही म्हणून आर्थिक मदत देणं किंवा काही सहकार्य करणं आणि या अटी लादणं, त्या अटीच्या चौकटीमध्ये धोरण निश्चित करणं, त्याला सुधारणा असं म्हटलेलं आहे. यामध्ये वेतन दरातल्या कपातीचा एक प्रश्न महत्वाचा होता आणि आपण ते स्वीकारलं आर्थिक सुधारणा म्हणून 91 नंतरच्या कालावधीमध्ये, आणि आपण खाजगीकरण केलं, शिथिलीकरण केलं, जागतिकीकरण करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये भूमिका अशी होती की सरकारनं संविधानामध्ये अंतर्भूत केलेल्या तरतुदीच्या अंतर्गत सामाजिक कल्याण पातळी, सामाजिक कल्याणामध्ये सुधारणा आणि वाढ घडवून आणणं अशा प्रकारचं धोरण होतं. आणि ज्या संविधानाचा आपण संदर्भ वारंवार देतो, त्या संविधानामध्ये प्रियांबलमध्ये प्रामुख्यानं त्याचा सारांश देण्यात आलेला आहे. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि जी समानता आहे ती समानता आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अशा प्रकारची असायला पाहिजे. सामाजिक कल्याण, मानवी कल्याण हे आपलं ध्येय असायला पाहिजे. अशा प्रकारचं तत्व आपण स्वीकारावं, त्याची कार्यवाही करावी असं अपेक्षित होतं. पण 91 नंतरच्या कालावधीमध्ये काय झालं, आपण संविधानामध्ये सुधारणा घडवून आणल्या, अमेंडमेंट्स केल्या. खरं म्हणजे संविधानाच्या ज्याला आपण स्पिरिट असं म्हणतो, त्या स्पिरिटाला छेद देणाऱ्या ह्या सगळ्या सुधारणा आहेत. पण आपण त्या जागतिक पातळीवरती सुधारणा म्हणून स्वीकारल्या, नाणेनिधी, जागतिक बँकेच्या शिफारशीप्रमाणे, सूचनेप्रमाणे आणि ब्रिटन वुड्स इन्स्टिट्यूशन यांच्या मार्फत त्या आल्या. आणि यामध्ये जो मूलभूत विचार आहे, तो मूलभूत विचार असा आहे की समाजाच्या कल्याणाचा, लोकांच्या कल्याणाचा विचार करताना सरकारच्या माध्यमातून ते कल्याण केलं जाणार नाही, तर लोकांनी स्वतः तशी परिस्थिती निर्माण करावी आणि त्या माध्यमातून कल्याण करण्याचा प्रयत्न करावा असं त्यामध्ये अंतर्भूत आहे, त्यामध्ये अभिप्रेत आहे. याचा परिणाम म्हणून आपण खाजगीकरण वेगानं करायला लागलो. जे सार्वजनिक क्षेत्र आहे ते सार्वजनिक क्षेत्र आपण जवळपास संपवायला लागलेलं आहे. आज एकही उद्योग पूर्ण सरकारच्या मालकीचा नाही, सगळे उद्योग खाजगी आहे. विम्याचं खाजगीकरण आहे, रेल्वेचं खाजगीकरण आहे, सगळे सार्वजनिक उद्योग जवळपास खाजगीकरण करण्यात आलेले आहे.
आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण ही धोरणं राबवत आहोत. त्यातून काय झालं की खाजगी क्षेत्राचं प्राबल्य वाढत चाललेलं आहे. ऍक्च्युली संविधानामध्ये आपली मिश्र अर्थव्यवस्था अपेक्षित आहे. काही क्षेत्र सरकारी, काही क्षेत्र सार्वजनिक किंवा सरकारच्या खाजगी क्षेत्रात, आणि दोघांनी हातात हात घालून काम करावं अशा प्रकारचं प्रयोजन करण्यात आलेलं, समावेशन तरतुदी करण्यात आलेलं आहे. पण 91 नंतरच्या कालावधीमध्ये आपण खाजगीकरणाकडे वेगानं चाललोय. मग ते निर्गुंतवणूकीकरण असेल, प्रायव्हेटायझेशन असेल, या माध्यमातून आपण ते करायला लागलेलं आहे. आणि आता सरकार साधारणतः विदरिंग अवे ऑफ द गव्हर्नमेंट असं म्हणतो, की विदरिंग अवे ऑफ द गव्हर्नमेंट ही भूमिका सरकारची चाललेली आहे. आणि मग सरकार काय करतं? सरकारचं असं म्हणणं आहे की उद्योग संस्था, बँकिंग संस्था, वित्तीय संस्था चालवणं आमचं काम नाही. आमचं काम आहे फक्त मार्गदर्शन करणं, आमचं काम आहे फक्त दिशा देणं. जी 1966 नंतर आपल्या देशामध्ये 26 बँका होत्या, आज त्या 10 आहेत. भविष्यामध्ये एकही राहण्याची शक्यता आपल्याला दिसत नाही. आज सरकारच्या पूर्ण मालकीचा एकही उद्योग नाही. आणि भविष्यामध्ये विमा क्षेत्र हे पूर्ण खाजगी क्षेत्राचं होईल. आता LICचं खाजगीकरण आहे, GICचं खाजगीकरण आहे, ओरिएंटल इन्शुरन्सचं खाजगीकरण आहे, सगळं आपण खाजगीकरण करायला लागलोय. परकीय थेट गुंतवणुकीला 75% आपण परवानगी दिली, अगोदर ती नव्हती. आणि खाजगी प्लेस फार मोठ्या प्रमाणावरती विमा क्षेत्रामध्ये आलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती खाजगी गुंतवणुकीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये गती आणि वृद्धी वाढवण्याचा प्रयत्न आपण करायला लागलेला आहे. आणि सरकार हळूहळू पाय मागं घ्यायला लागलेला आहे. शिक्षणाचं तसं व्हायला लागलेलं आहे, आरोग्य क्षेत्राचं तसं व्हायला लागलेलं आहे. जवळपास सर्वच क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला आपण प्राधान्य द्यायला लागलेलं आहे. याचा परिणाम असा व्हायला लागलेला आहे की सरकारची गुंतवणूक जवळपास मायनस आहे. सार्वजनिक खाजगी गुंतवणूक ही याच्यावरतीच आपण डिपेंड व्हायला लागलेलं आहे. पण जेव्हा खाजगी क्षेत्र गुंतवणूक करतं आणि जेव्हा सरकारचं नियमन त्यावरती नसतं, त्यावेळेला आधुनिक तंत्राचा वापर केला जातो, आधुनिक यंत्रांचा वापर केला जातो, की ज्यामध्ये श्रमाची बचत केली जाते, कामगारांची गरज कमी केली जाते. मग हायर अँड फायर, आज घ्या कामावरती उद्या येण्याची गॅरंटी नाही, त्याला द्यायचं वेतन निश्चित नाही, कामाचे तास 8 तास पाहिजेत असं नाही, स्त्रियांना रात्री पण कामाला घेता येईल, 12 तासापर्यंत त्या काम करू शकतील. अशा प्रकारच्या सुधारणा आपण म्हणतो, मला त्या सुधारणा वाटत नाहीत, प्रतिगामी निर्णय आहेत की आपण करायला हवे. जवळपास 140 कामगार कल्याणाचे कायदे आहेत. त्याचं वर्गीकरण आपण 4 कायद्यांमध्ये केले, त्याला आपण संहिता असं म्हटलेलं आहे. आणि त्या संहिताच्या माध्यमातून कामगार कल्याण, कामगाराची सुरक्षितता आपण नष्ट करण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि जे आरक्षण आता 6 तारखेला आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी आहे 100वी, की ज्यांनी जे आरक्षण धोरणाचे पुरस्कर्ते, ज्यांनी जगामध्ये पहिल्यांदा आपल्या देशामध्ये आरक्षण धोरण आणलं आणि ते आरक्षण धोरण 50% त्यांनी पहिल्यांदा लागू केलं कोल्हापूर संस्थानामध्ये. त्यांची 100वी पुण्यतिथी ही 6 मेला आहे. ते आरक्षण धोरण बाबासाहेबांनी पण 47 मध्ये जो स्टेट्स अँड मायनॉरिटीचा ग्रंथ केला, की जो त्यांचा जो शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे, त्याचा तो प्रियांबल होता, त्याचा तो मेमोरँडम होता, प्रस्ताव होता, आणि तो कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीला त्यांना द्यायचा होता. पण सुदैवानं तेच त्या संविधानाच्या त्या कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीचे सदस्य झाले आणि संविधानाच्या ड्राफ्टिंगची जबाबदारी, त्याची चेअरमन, त्याची जबाबदारी बाबासाहेबांवरती आली. आणि त्यांच्या ज्या डोक्यात 1947च्या स्टेट्स अँड मायनॉरिटीज या ग्रंथामध्ये ऍक्च्युअली ती प्रॉक्सी कॉन्स्टिट्यूशन आहे, जवळपास संविधानासारखं त्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे, ते त्यांनी संविधानामध्ये अंतर्भूत करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याला त्यांनी आरक्षण नमता रिप्रेझेंटेशन असं म्हटलेलं आहे. सगळ्या समुदायाला, प्रामुख्याने सामाजिक वंचित घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळावं असं त्यामध्ये होतं. या खाजगीकरणामुळं आज आरक्षण संपत चाललेलं आहे, डिरिझर्वेशन होत चाललेलं आहे. आणि एका बाजूनं डिरिझर्वेशन, दुसऱ्या बाजूने वेगवेगळ्या समूहाच्या आरक्षणाला मागण्या, आणि सरकारचं धोरण हे आरक्षणाच्या विरोधी अशा प्रकारचं चाललेलं आहे. या पार्श्वभूमीवरती अमित झपाटे सर म्हणाले ते बरोबर आहे, गरिबीचं प्रमाण वेगानं वाढत चाललेलं आहे. रोजगार निर्मिती नसल्यामुळे बेकारीचं प्रमाण वेगानं वाढत चाललेलं आहे. भूकबळी, स्थलांतरित कामगारांचा प्रश्न, गरिबांचा प्रश्न, सामाजिक वंचित घटकांचा प्रश्न एका बाजूला होत असताना श्रीमंतांची अतिश्रीमंती मात्र वाढत चाललेली आहे. कोरोनाच्या या 1.5 वर्षाच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण 13 कुटुंब बिलिनियर्सच्या यादीमध्ये ऍड केली, आणि इकडे मात्र गरिबांचं प्रमाण वाढते, बेकारांचं प्रमाण वाढते, असा विरोधाभास आपल्या देशामध्ये निर्माण झालेला आहे. विषमतेचा विचार करत असताना
गरीब 50% कुटुंबांकडे फक्त 13% संपत्तीचा हिस्सा आलेला आहे आणि 6% उत्पन्नाचा हिस्सा आलेला आहे. तर 10% अतिश्रीमंतांकडे जवळपास 55% उत्पन्नाचा आणि 60% आपण संपत्तीचा हिस्सा आलेला आहे. हे सगळे जे विरोधाभास निर्माण झालेले आहेत, ते विरोधाभास निर्माण होण्याचं कारण म्हणजे या ज्या सुधारणा आपण म्हणायला लागलोय ते न्यू लिबरलिझम, नव शिथिलीकरणाचं हे जे धोरण आहे त्याचा तो परिपाक आहे. आणि आपण संविधानाला छेद द्यायला लागलोय, आपण समाजवादी समाज रचनेला छेद द्यायला लागलोय, सामाजिक कल्याणाचं धोरण आपण त्याला तिलांजली द्यायला लागलोय आणि इथं गरीबाच्या वंचिताच्या राहण्याचा जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये पण तसंच व्हायला लागलेलं आहे. आपण शिक्षणाचं खाजगीकरण करायला लागलोय. सरकार फक्त 4% आत स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या शिक्षणावरती खर्च करायला लागले आणि आरोग्यावरती 2% आपण खर्च करायला लागले. अगदी ऍक्च्युली आरोग्यावरती 1% खर्च करत होतं, पण एका टास्क फोर्सनं या कोरोनाच्या कालावधीमध्ये सरकारला शिफारस केली की तुम्ही खर्च वाढवायला पाहिजे, किमान तो 2%च्या वर पाहिजे. आणि आता आपण 22-23च्या बजेटमध्ये 2.1% पर्यंत केंद्र आणि सरकार आरोग्यावरती खर्च करतील असं आपण धरलेलं आहे. पण शिक्षणावरती, आरोग्यावरती खाजगी क्षेत्राचं प्राबल्य आहे. जेव्हा आपण सुधारणा खाजगी क्षेत्राच्या बाजूनं आणि सरकारी क्षेत्राच्या विरुद्ध बाजूने करतो त्यावेळेला विषमता वाढते, गरिबी वाढते, बेकारी वाढते, सामाजिक ताणतणाव आणि त्याचा प्रतिफल म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक अरिष्ट येण्याची दाट शक्यता इथं आपल्याला दिसते.